सो फ्रेंड्स, आजची शिमला मिरचीची भाजीमध्ये एक असं ट्विस्ट मी टाकले की कोणी ओळखू नाही शकणार की याच्यामध्ये काय टाकले ते. चला आपण सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, मी 3 मोठ्या साईजच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि या साईजमध्ये मी त्यांना कट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करा. सोबतच एक मोठं गाजर घेतलेले, कॅरोट त्याला मी किसून घेतलेला आहे, एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता. इथे मी 2 मोठे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे बारीक कापून घेतलेले आहेत. आपल्याला बारीकच कट करायचा आहे. सोबतच तुम्ही बघू शकता आपला जो नॉर्मल मसाला मी टाकणार तो आणि एक खडा मसाला एवढं मी घेतलेला आहे. आता गॅस चालू करून त्याच्यावर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये मोठे 2 टेबलस्पून इतके मी तेल टाकलेलं आहे. सोबतच आपल्याला हा खडा मसाला आणि जिरा मी टाकलेला आहे. आता हे आपल्याला लगेचच करपू नये म्हणून कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याला चांगलं मस्त असं फ्राय करायचं आहे. त्याचा कच्चेपणा पूर्ण जाऊपर्यंत, लाल कलर पिंक कलर येऊपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला करताना थोडासा टाईम लागेल. आता बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता या स्टेजला मी जी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकते. तुम्हाला जास्ती स्पायसी हवे असेल तर तुम्ही अजून त्याचा वापर करू शकता. कढीपत्ता देखील मी टाकलाय त्याच्यामध्ये. आता आपण जी शिमला मिरची घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची, म्हणजे कशी शिमला मिरची आपली कांद्यासोबतच तेलामध्ये फ्रायसुद्धा होईल. याच्या आधी मी शिमला मिरचीचा एक रेसिपी दाखवली होती फ्रेंड्स. तुम्ही सगळ्यांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे, तुम्हाला खूप आवडली ती पद्धत. पण त्याच्यामध्ये थोडासा टाईम जास्ती लागतो, पण याच्यामध्ये आपण एकदम पटकन ही भाजी करू शकतो. आता शिमला मिरचीला थोडं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. शिमला मिरचीची भाजी फ्रेंड जेव्हा लहानपणी मी अजिबात खात नसायची, पण म्हणजे जशी आपण बनवू भाजी त्याप्रमाणेच आपल्याला ती आवडते. आता माझा मुलगा देखील शिमला मिरची भाजी खायला नको नको असं करत असतो, पण त्यासाठीच मी याच्यामध्ये एक ट्विस्ट टाकलेला आहे, ते तुम्हाला मी दाखवेल नंतर. आता टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकूया. टोमॅटो आणि शिमला मिरची हे दोन्ही देखील आता सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. अवघ्या 2 ते 3 मिनिटामध्ये हे सगळं काही सॉफ्ट होऊन जाते भाजी. सातत्याने आपल्याला असं वरखाली करायचंच आहे. आता 2 ते 3 मिनिटांपर्यंत ही जी आपली शिमला मिरची आहे आणि टोमॅटो दोन्हीही सॉफ्ट होतील. आपण त्यांना सातत्याने असं वरखाली करायचंच आहे. आणि त्याच्यानंतर जे मी ट्विस्ट टाकणार होते याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवते. जे मी गाजर घेतलेलं होतं किसून, ते गाजर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. आता तुम्ही म्हणताल की गाजर तू अख्खे असे कापून का नाही टाकले, तर आपल्यापैकी असे खूप जण आहेत फ्रेंड्स आजही गाजर खायला भाजीमधलं नको म्हणतात. असं खातील पण भाजीमधलं नको, तर साईडला देखील काढून ठेवणारे आहेत. माझा स्वतःचा मुलगा देखील असं करतो, म्हणून मी ही पद्धत अशी वापरली. आता हे गाजर आपण या भाजीमध्ये टाकल्यामुळे हे तर त्यांना समजणार नाही की भाजीमध्ये गाजर आपण टाकलेलं आहे. आणि शिवाय शिमला मिरचीची टेस्ट थोडी वेगळी असते, पण गाजर टाकल्यामुळे तिच्या टेस्ट एकदम मस्त होते, चांगली होते, जेणेकरून न खाणारे देखील ही भाजी आवडीने खाऊ लागतात. तर आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, त्याने त्याचा फ्लेवर खूप छान होणार आणि मस्त एकदम भाजीला चव खूप छान येते. आता भाजीमध्ये आपले सगळे सॉफ्ट सगळ्या भाज्या झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. आता सर्वप्रथम आपण अर्धा टेबलस्पून इतका हळद टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 मोठा टेबलस्पून टाकूया. त्याच्याने छान कलर येतो. नंतर घरचा माझा जो गावठी मसाला आहे, काळा मसाला, तो मी टाकलाय 1 चमचा. आणि चवीपुरतं मीठ. 1 टेबलस्पून धना पावडर देखील टाकून घेते. या सगळ्यांना आता मिक्स करूया आपण. तुम्ही एक नोटीस केलंच असेल की मी आत्तापर्यंत पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आपण ही भाजी वाफेवरच करणार आहोत, त्यामुळे पाणी जर टाकलं तर थोडी त्याची चव बदलते आणि एवढी चविष्ट भाजी लागणार नाही. टाकायची असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता, पण काही आवश्यकता नाही आहे. तर चला आता मी इथे ना 2 मोठे चमचे बेसन पीठ एकदम खमंग असं भाजून घेतलेलं आहे आणि ते बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. त्याने त्याची जी चव आहे ना ती जबरदस्त होते आणि तुम्ही करून बघा नक्की, तुम्हाला बी खूप आवडेल ती. भाजीला खूप मस्त असा सुगंध देखील सुरू झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता भाजी एकदम घट्ट झाली आहे, त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर उडालेलं आहे. आता आपल्याला या स्टेजला थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे.
का तर म्हणजे पौष्टिकसुद्धा भरपूर झाली आपली भाजी। त्यामुळे आजची भाजी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्ही देखील बनवून बघा आणि उद्या नेहमीप्रमाणे एक नवीन रेसिपी घेऊन तर मी येणारच आहे, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नक्की उद्या भेटूया। तोपर्यंत माझा आता सगळ्यांना बाय बाय फ्रेंड्स। उद्या एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया। बाय बाय।